नमस्कार मित्रांनो, मी बापू ज्ञानदेव चासकर. महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हाय स्पीड शाफ्ट लेफ्ट हँड थ्रेडिंग कसे केले जाते. प्रथमतः मित्रांनो, त्या शाफ्टचा आपल्याला ओडी करून घ्यायचा आहे. जो काही आपल्याला चेकनरप्रमाणे थ्रेडिंग मारायचे आहे, जे पिच मारायचे आहे त्याप्रमाणे त्या शाफ्टचा आपल्याला ओडी करायचा आहे. ओडी केल्यानंतर थ्रेडिंगची सेटिंग लावायची आहे. थ्रेडिंगची सेटिंग लावताना आपल्याला जे काही पिच मारायचे आहे, आता 2चे पिच आपल्याला या शाफ्टला मारायचे आहे. तर ते 2च्या पिचचे गेअर आपण ते सेट करून घेणार आहोत लेथ मशीनला. गेअर सेट केल्यानंतर मित्रांनो, लेफ्ट हँड थ्रेडिंग मारताना मशीन हे उलट्या दिशेने आपल्याला चालवायचे आहे, जेणेकरून आपली लेफ्ट हँड थ्रेडिंग ही क्लिअर येईल. राईट हँड थ्रेडिंग करताना आपण फॉरवर्ड म्हणजे स्विचच्या दिशेने मशीन चालवतो आणि थ्रेडिंग हे सेंटरच्या बाजूने चालू करतो आणि ते चेकच्या साईडली एंड होते. परंतु लेफ्ट हँड थ्रेडिंगमध्ये आपल्याला ते चेकच्या बाजूने थ्रेडिंग चालू करायचे आहे. मशीन हे उलट्या दिशेने चालवून चेकच्या दिशेने थ्रेडिंगची सुरुवात होईल आणि सेंटरच्या बाजूने त्याची एंड होईल, जेणेकरून लेफ्ट हँड थ्रेड म्हणजेच क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने जो नट बसतो त्याला क्लॉकवाईज म्हणजेच राईट हँड थ्रेड म्हणतात आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने जो नट बसतो त्याला अँटी क्लॉकवाईज थ्रेडिंग असे म्हणतात. मित्रांनो, त्या शाफ्टचा ओडी व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपल्याला थ्रेडिंग ऑपरेशन चालू करायचे आहे. जे काही पीच मारायचे आहे आपल्याला त्या पीच 0 सेट करून त्यानंतर पॉईंट 2 कट देऊन थ्रेडिंग आपल्याला हळूहळू कंप्लीट करायची आहे. थ्रेडिंग जास्त जर शार्प असेल तर थोडंसं त्याला आपल्याला फाईल मारून स्मूथ करून घ्यायचे आहे आणि परत एकदा थ्रेडिंग रिफ्रेश करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याची जे काही थ्रेडिंगची डिप आहे ती व्यवस्थित मेंटेन होईल आणि त्या थ्रेडिंगची फिनिशिंग पण चांगली येईल आणि तो जॉब आपला चांगल्या प्रकारे कंप्लीट होईल आणि जॉबचे पण नुकसान होणार नाही आणि आपल्या मशीनला पण काही इजा होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला कुठंरित्या चांगल्या पद्धतीने काम करून आपल्याला तो जॉब पूर्ण करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर कारागीर असाल आणि तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही इझिली थ्रेडिंग करू शकता. परंतु जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला थ्रेडिंग हे ऑपरेशन शिकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला थ्रेडिंग शिकण्यासाठी कमीत कमी 6 महिने तरी त्या मशीनवरती तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रथमतः तुम्हाला टर्निंग ऑपरेशन शिकवून मशीनचे पार्टचे विषयी माहिती करून कशा पद्धतीने मशीन चालते या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला व्हर्नियर मायक्रोमीटर या गोष्टी सर्व समजल्या पाहिजे. त्यानंतर पण टूल कसा घासायचा आहे, कोणता टूल कुठे वापरायचा आहे, हे सर्व नॉलेज घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप आपल्याला कमीत कमी 6 महिने हे लागतातच आणि इतर गोष्टी तुम्ही हळूहळू शिकू शकता. परंतु थ्रेडिंग ऑपरेशन शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 6 महिने हे लागणारच आणि जेणेकरून तुमची जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी तुम्ही इझिली ती गोष्ट थ्रेडिंग ऑपरेशन शिकू शकता आणि इम्प्लिमेंट करू शकता. तुम्ही बघू शकता आपले थ्रेडिंग कंप्लीट झाले आहे आणि तो नट त्याच्यामध्ये प्ले सुद्धा नाही आणि तो एकदम इझिली बसलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला ते थ्रेडिंग ऑपरेशन कंप्लीट करायचे आहे.
तर आपला पहिला जॉब आपला क्लिअर झालेला आहे, एकदम व्यवस्थित त्याचे आपल्याला थ्रेडिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता जो काही आपला चेकनट आहे तो एकदम इझी बसलेला आहे. मित्रांनो आता आपण दुसरा जॉब लावलेला आहे. दुसरा जॉब तुम्ही बघू शकता, त्याचे थ्रेडिंग आपण कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पूर्ण करत आहोत. लेफ्ट हँड थ्रेडिंग करताना मशीन व्हेंटिलेशन चालवायचे आहे आणि तुम्ही जो कट देणार आहे तो पण तुमचा चेकच्या बाजूने चालवून सेंटरच्या बाजूने तुमचा एंड होणार आहे. लेफ्ट हँड थ्रेडिंग म्हणतात. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईजच्या विरुद्ध अँटी क्लॉकवाईज आणि म्हणजेच राईट हँडच्या विरुद्ध लेफ्ट हँड, अशा पद्धतीने आपल्याला त्या थ्रेडिंगची सेटिंग करून त्या पद्धतीनेच थ्रेड मारायचे आहे. टूल आपला हा परफेक्ट असला पाहिजे जेणेकरून थ्रेडिंगचं पीच आपल्याला मॅच होईल आणि तुमची थ्रेडिंग ही परफेक्ट येईल. तो काय तुमचा चेकनिक पण बनवलेला आहे तो त्या पीचप्रमाणे तो एकदम इझिली व्यवस्थित बसून जाईल. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप दुसऱ्या जॉबचं पण थ्रेडिंग हळूहळू कंप्लीट करत आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या महाबली इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये काही शिकायला भेटत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आणि तुम्हाला अजून लेथ मशीनविषयी नवीन काही माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून त्या गोष्टीचं पूर्णपणे नॉलेज देण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ बघायला आवडेल ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळू शकता. मित्रांनो, बघू शकता आपण आता आहे दुसरं शाफ्टचं थ्रेडिंग जवळपास क्लिअर करीत आणलेले आहे. एकदम हळूहळू कट देऊन आपल्याला ते थ्रेडिंग ऑपरेशन हे क्लिअर करायचे आहे. तुमचा ओडी हा जर परफेक्ट तुम्ही ठेवलेला असेल तर ते थ्रेडिंग झाल्यानंतर तुमचा चेकनट हा एकदम इझिली बसून जाईल. मित्रांनो, जे काही तुम्ही पिच मारता त्याची डीप तुम्ही व्यवस्थित मारली तर तो चेकनट आहे तो एकदम इझिली बसून जातो आणि आपले थ्रेडिंग ऑपरेशन हे कंप्लीट होते. तर तुम्ही बघू शकता आपण थ्रेडिंग मारलेले आहे आणि तो चेकनट आपण त्या थ्रेडिंगला मॅच करून बघणार आहोत. ती डीप जर व्यवस्थित झालेली असेल तर तो चेकनट एकदम इझी बसून जाईल आणि नसन झालेली तर त्याची डीप आपल्याला अजून वाढवावी लागेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता चेकनट हा एंट्री करतोय परंतु तो पूर्णपणे अजून बसलेला नाही. अर्ध्यापर्यंत तो बऱ्यापैकी जातोय परंतु पुढे जात नाही, म्हणजे अजून आपले जे काही पिच आहे ती डीप आपली झालेली नाही, म्हणून तो चेकनट हा बसत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा ते ऑपरेशन व्यवस्थित जो काही कट आहे तो 2-3 वेळास लास्टचे जे 2-4 कट आहे तोच कट आपल्याला 3 ते 4 वेळेस फ्री फिरवायचा आहे, जेणेकरून जे काय तुमचे तिथं बरं वगैरे असेल ते निघून जाईल आणि तुमचा चेकनट इझी बसेल.